See the example. Integral one by root 2 to 1 e raised to cos inverse x into sin inverse x divided by root of 1 minus x square into dx. साइन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर असतो. कॉस इन्व्हर्स एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअरच असतो. -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे दोन्ही टर्मचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे. पण सबस्टिट्यूशन तर आपल्याला कुठलं तरी एकच करावं लागेल. मग ते नेमकं सबस्टिट्यूशन काय करता येऊ शकतं आणि काय करायचं? साइन इनवर्स एक्स साइन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू टी. मग त्या कॉस इन्व्हर्सचं काय करायचं? त्याचाही काहीतरी विचार करावा लागेल ना. cos inverse x is equal to pi by 2 minus sin inverse x. cos inverse x is equal to pi by 2 minus sin inverse x. मग हेच आपण साइन इन्व्हर्स एक्सला नाही का लिहू शकत? उलट तो तर ई रेस टू वगैरे नाही आहे, डायरेक्ट सेपरेट टर्म मध्ये दिलेला आहे. येईल ना लिहिता? बरोबर आहे. 1/√2 to 1 e raised to cos inverse x तसाच ठेवला इंटू साइन इन्व्हर्स एक्सलाच लिहिलं π/2 मायनस कॉस इन्व्हर्स एक्स डिवायडेड बाय √1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. आता यामध्ये सबस्टिट्यूशन करत असताना कॉस इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू जर टी सबस्टिट्यूट केला तर कॉस इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx इक्वल टू dt. पण आपल्याकडे टर्म अवेलेबल आहे 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. त्यामुळे 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx इक्वल टू येणार -gt. ओके. आता यामध्ये लिमिटिंग व्हॅल्यूज आपल्याला चेंज करायचे असतात डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये. लोअर लिमिट 1/√2 आहे, तो 1/√2 इथे टाका, टी ची किंमत मिळेल. व्हेन x इक्वल टू 1/√2 टी इक्वल टू कॉस इन्व्हर्स 1/√2 आणि कॉस इन्व्हर्स 1/√2 ची व्हॅल्यू काय? π/4. ओके. देन when x is equal to 1 t is equal to cos inverse 1. कारण अप्पर लिमिट 1 आहे, t इक्वल टू कॉस इन्व्हर्स 1 येईल.
टी इक्वल टू कॉस इनवर्स 1 म्हणजेच किती 0. सो इंटिग्रल बिकम्स 1/√2 साठी व्हॅल्यू आली आहे π/4 आणि 1 साठी व्हॅल्यू आली आहे 0. म्हणजेच लिमिटिंग व्हॅल्यू येतील π/4 to 0. π/4 to 0. ओके. आता यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्यानंतर ई रेज टू कॉस इनव्हर्स एक्स म्हणजे टी π/2 मायनस टी आणि 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स त्याची व्हॅल्यू येणार मायनस डी टी. ची व्हॅल्यू मायनस डी टी. ओके. आता हे इंटिग्रेशन आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. हे इव्हॅल्युएट करत असताना जो मायनस आहे त्याला आपण दोन प्रकारे यूज करू शकतो. एक तर तो या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा किंवा डेफिनेट इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीज पाहायच्यात आपल्याला. आता त्यातल्या एका प्रॉपर्टीनुसार जर आपण डेफिनेट इंटिग्रेशनचे लिमिट्स इंटरचेंज केले, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट हे जर आपण इंटरचेंज केले तर साइन चेंज होतं. म्हणजे प्रॉपर्टी या प्रकारे असते इंटिग्रल a to b f of x dx equal to minus integral b to a f of x dx. म्हणजे जर आपण डेफिनेट इंटिग्रेशनचे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट इंटरचेंज केले तर त्या इंटिग्रेशनचं साइन चेंज होतं. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट इंटरचेंज केले तर त्या इंटिग्रेशनचं साइन चेंज होतं. मग आता इथे आपण तो मायनस यात मर्ज करू शकतो. π/4 to 0 लाच 0 to π/4 लिहिता येईल ई रेज टू टी इंटू π/2 मायनस टी इंटू डी टी. आणि आता हे इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरा. ई रेज टू टीनं ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून दोन इंटिग्रेशन वेगवेगळे पण घेता येऊ शकतात, पण एका ठिकाणी इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरावंच लागणार आहे. मग त्यापेक्षा हे एक फंक्शन आणि हे एक फंक्शन घ्या, पण त्यासाठी फंक्शनचा क्रम महत्त्वाचा. लाईट रूलनुसार आधी अल्जेब्रिक फंक्शन पाहिजे, मग एक्सपोनेन्शियल फंक्शन पाहिजे. मग त्याला आपल्याला इंटरचेंज करून लिहावं लागेल. सो इंटिग्रल बिकम्स 0 to π/4 π/2 मायनस टी इंटू ई रेज टू टी इंटू डी टी. आणि आता याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज करा. यू इंटू वीचा रूल. काय इंटिग्रेशन बाय पार्टच्या रूलनुसार π/2 मायनस टी ॲज इट इज फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन ई रेज टू टीचं इंटिग्रल मायनस इंटिग्रेशन पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह π/2 मायनस टीचा डेरिव्हेटिव्ह काय येणार -1 आणि ई रेज टू टीचं इंटिग्रल ई रेज टू टी लिहून टाकलं लगेच. लिमिट्स फ्रॉम 0 to π/4 या पूर्ण टर्मसाठी.
म्हणजेच पहिली टर्म येईल π/2 मायनस टी इंटू ई रेस टू टीचं इंटिग्रल ई रेस टू टी, हे मायनस आणि हा मधला मायनस प्लस होऊन जाणार आणि ई रेस टू टीचं इंटिग्रेशन परत ई रेस टू टीच येणार, म्हणजे प्लस ई रेस टू टी लिमिट्स फ्रॉम 0 to π/4. आता हे लिमिट्स फक्त प्रॉपरली यूज करा. अप्पर लिमिट जर टाकलं टीच्या जागी π/4 तर काय होईल, पूर्ण सगळ्या टर्ममध्ये टीच्या जागी π/4 टाका. ब्रॅकेटमध्ये येईल π/2 मायनस π/4 π/2 मायनस π/4 इंटू ई रेस टू π/4 प्लस ई रेस टू π/4. बरोबर, टीच्या जागी π/4 टाकला प्रत्येक ठिकाणी. π/2 मायनस π/4 ई रेस टू π/4 ई रेस टू π/4. त्यानंतर झिरो टाकला लोअर लिमिट मायनस लोअर लिमिटसाठी ब्रॅकेट टाकू आपण केअरफुली. π/2 मायनस 0 इंटू ई रेस टू 0 प्लस ई रेस टू 0. ओके, आणि मग फायनल सिम्प्लिफिकेशन काय होईल, इक्वल टू पहिल्यांदा हे π/2 मायनस π/4 90 मायनस 45 म्हणजे 45 तो होईल π/4 इंटू ई रेस टू π/4 तसंच प्लस ई रेस टू π/4 पण तसंच. आता हा मायनस मल्टिप्लाय आहे ब्रॅकेटला. ब्रॅकेटमधलं जर कॅल्क्युलेशन विचारात घेतलं तर ई रेस टू 0 म्हणजे 1 येणार आहे. तो 1 इथं मल्टिप्लाय आहे, ज्याचा काही इफेक्ट होणार नाही, म्हणजे हा फक्त π/2 राहणार. मायनस π/2 आणि इथला 1 त्यालाही मायनस मल्टिप्लाय, म्हणजे मायनस π/2 मायनस 1. यात आपण वाटल्यास ई रेस टू π/4 कॉमन घेऊ शकतो पहिल्या दोन टर्ममधून, म्हणजे ई रेस टू π/4 इन ब्रॅकेट π/4 प्लस 1 आणि यातनं मायनस कॉमन घेतला. वाटल्यास मायनस आपण असा ब्रॅकेट तयार करू शकतो का, तिथे बघा π/4 प्लस 1चा -2 जर कॉमन घेतला तर या ब्रॅकेटमध्ये दोन्ही टर्मला 2 ने डिवाइड होईल. -2 जर कॉमन घेतला तर यालाही 2 डिवाइड होईल, यालाही 2 डिवाइड होईल, म्हणजे π/4 प्लस 1/2 होईल. ठीक आहे, नको, फक्त -1च कॉमन घ्यायचं होते, पुढं नाही सिम्प्लिफाय होणार तो. -1 कॉमन घेतला फक्त π/2 प्लस 1 येईल. ओके, कॉस इनवर्स एक्सच्या सबस्टिट्यूशननी या प्रकारे. जर आपण साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू टी टाकला
तर ह्या कॉस इन्व्हर्स एक्सला आपल्याला π/2 मायनस साइन इन्व्हर्स एक्स लिहावं लागेल. रिझल्ट सेम येईल, ॲन्सर सेम येईल, मायनर व्हेरिएशन्स या मधल्या स्टेप्समध्ये येतील फक्त. ओके. Write down this. Integral -1 to 1 x square plus 1 multiplied by 2x plus 3 into dx. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन टर्म बाय टर्म इंटिग्रल -1 to 1 इन ब्रॅकेट टर्म बाय टर्म म्हणजे दोन ब्रॅकेट जर असतील एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू 2x प्लस 3 दोन ब्रॅकेट कसे मल्टिप्लाय करायचे असतात पहा इयत्ता 7वी. यातल्या प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं असतं. मग हा एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय होतो 2x ला, एक्स स्क्वेअर मल्टिप्लायड बाय 2x 2x स्क्वेअर इंटू x म्हणजे एक्स क्यूब पुन्हा हाच एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय होणार 3 ला, एक्स स्क्वेअर इंटू 3 म्हणजे प्लस 3x स्क्वेअर प्लस 1 मल्टिप्लाय होणार 2x ला, 1 मल्टिप्लाय होईल 2x ला, 1 इंटू 2x म्हणजे 2x आणि परत 1 मल्टिप्लाय होईल 3 ला, 1 इंटू 3 म्हणजे 3 इंटू dx. आता सगळ्या टर्म सेपरेट आहेत. ॲडिशननुसार प्रत्येकाचं इंटिग्रेशन सेपरेट घेता येऊ शकतं. सगळ्यांसाठी एकच फॉर्म्युला वापरायचा इंटिग्रेशनचा, इंटिग्रल x रेज टू n इंटू dx इज इक्वल टू x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. म्हणजेच पहिल्या टर्ममध्ये 2 कॉन्स्टंट तसाच राहील, एक्स क्यूब एक्स रेज टू n म्हणजे n इज इक्वल टू 3a म्हणजे एक्स रेज टू n प्लस 1 3 प्लस 1 असतो 4 म्हणजे एक्स रेज टू 4 अपॉन 4 प्लस 3 इंटू 3 कॉन्स्टंट तसाच एक्स स्क्वेअर आहे म्हणजे n ची व्हॅल्यू झाली 2. 2 प्लस 1 इज इक्वल टू असतो 3 म्हणजे एक्स रेज टू 3 अपॉन 3 प्लस 2 कॉन्स्टंट ॲज इट इज. इथे x आहे म्हणजे x चा इंडेक्स 1 असतो.
आणि 1 + 1 = 2 येतो. म्हणजे इंटिग्रेशन x² 2 आणि +3 कॉन्स्टंट तसाच, त्याला मल्टिप्लाय 1 आहे, कॉन्स्टंट आहे, त्याचं इंटिग्रेशन x. लिमिट्स फ्रॉम -1 to 1. इथे 2 कॅन्सल, 2 ला डिवाइड होईल, 3 कॅन्सल, 2 कॅन्सल, म्हणजे टर्म शिल्लक राहिली x⁴/2 plus x³ plus x² plus 3x. लिमिट्स फ्रॉम -1 to 1. आता यात लिमिटिंग व्हॅल्यूज टाकायच्या. अप्पर लिमिट म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक्सच्या जागी 1 लिहायचं आहे. x⁴ म्हणजे 1⁴, x³ म्हणजे 1³ x² म्हणजे 1² आणि 3x म्हणजे 3 × 1. प्रत्येक ठिकाणी एक्सच्या जागी 1 टाकायचं आहे. अप्पर लिमिटला ब्रॅकेट ठेवला, एक्सच्या जागी 1 टाकला पहिल्या टर्ममध्ये, x⁴ म्हणजे 1⁴, तो येईल 1/2 प्लस x³ म्हणजे 1, 1³ 1² म्हणजे 1 आणि 3 × 1 म्हणजे 3. अप्पर लिमिट झालं. मायनस लोअर लिमिटसाठी -1⁴, -1⁴ प्लस 1 म्हणजे 1/2. x³ आहे म्हणजे -1⁵, -1. x² म्हणजे -1² प्लस 1 आणि 3 × x, 3 × -1 म्हणजे -3. आणि आता कॅल्क्युलेशन. वन बाय टू तर तसाच ठेवा तो 1/2. 1 + 1 + 3 1/2 + 5 -1 + 1 कॅन्सल झाला, -1/2 आणि मायनस इंटू मायनस प्लस 3 1/2 - 1/2 कॅन्सल 5 + 3 8